back to the bowler. Abel Kamara. Shot Pinaka. The same answer. Abdul Rahman. Nice player. स्पर्धा सुप्रीम स्पर्धेने गाजवली महाराष्ट्र संपूर्ण गाजवून ठेवलाय असा प्रशांत धीरज परंतु त्याच्यावरती आक्रमण करण्याचा इरादा होता धक्का बसलाय फिल्डर आहे आणि त्या ठिकाणी प्रमोद नेने जबरदस्त कॅच कॅरी करतोय अनेक रेकॉर्ड अनेक सेंचुरी त्याच्या नावावर आहे त्याने कॅच टिपलाय रन आहेत 37 धावा 4 बॉल 27 इंटरेस्टिंग मॅच आहे प्रेक्षकांच्या माहिती करता इथे जो जिंकेल तो देखील येईल उद्या फायनल मध्ये त्या महत्वाचा सेमीफायनल एक धाव एक सेमीफायनलचा मॅच त्यानंतर मॅचचा कसा असेल ना शेड्यूल आयोजन माहिती दिली आजच्या पर्यंत केला जातो चेंडू हवेत सुद्धा प्रशांत धरत त्या ठिकाणी जातोय एक रन कंप्लीट एक रनने जर पाहिलं तर 5 बॉल आणि रन्स आहेत तुमची धावसंख्या 38 धावा एका बॉल नंतर बॉल नंबर 2 कडे वळणार आहोत स्पर्धा गाजवणारा खेळाडू आयकॉन वर्सेस आयकॉन आमिर वर्सेस प्रशांत आयकॉन असल्यावर मजा येते लांब लचक लॉंग गेस हाय अँड हँडसम सुपर सिटी उपरवाला सिक्सर नामे आमिरने दाखवले या षटकाराविषयी टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 44 44 धावा नंबर 2 मैदान क्रमांक 2 ची स्थिती काय आहे त्याची आपण चर्चा करणार आहोत गोलंदाजी मार्गावर गोलंदाज श्रीकांत आपटीकर त्या ठिकाणी सज्ज होत आहेत श्रीकांत आपटीकर अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी विजय पाटील फाउंडेशन अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट काँग्रेस भवन वसई आयोजित तलावकट्टा ग्रुप गिरीज यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय आणि ही स्पर्धा आपण बघतायत स्वर्गीय मायकल फुटार्डो चषक 2025 या वसई तालुक्यातील ते अनमोल रत्न जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या नावाची चर्चा आम्ही सातत्याने करतोय त्यांनी केलेलं कार्य आणि त्याचीच दखल घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेऊनच आज त्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा मैदान क्रमांक 2 वर पहिलं षटक ज्यावेळेस संपलं त्यावेळेस त्यांची धावसंख्या बॅटिंग करताना कनक 11 टीमची होती 17 आणि आता धावसंख्या आहे ती 17 धावा श्रीकांत आपटीकर मागच्या मॅचचा खरा हिरो होता फलंदाजीमध्ये त्याला जमलं नव्हतं गोलंदाजीमध्ये त्याने ते चांगलं काम केलं सायकिनकडे बॅटर बघताय आपण ओहो नागेशने मोठा पटका खेचलाय मिड विकेट पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिलंय थेट 6 धावां करता षटकार सहा धाब्यांची मदत मिळाली 6 धाब्यांची भर पडल्यानंतर धाबा लागल्या जातात 23 धाबा 23 रन्स धाव संख्या 23
धावसंख्या 6 पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत 23 धाबा. शॉर्ट बॉल स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या रिजन मध्ये. गॅप शोधलाय, योग्य ती जागा, मोकळी जागा शोधून या चेंडूला पाठवून दिले 4 धाबांकरता. चौकार. धावसंख्या 4 पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 27. धावसंख्या 27. पहिला डाव सुरू आहे. 1.3 बॉलची समाप्ती आणि हा मॅच सुद्धा बघूया षटक कशा पद्धतीने हाताळताना दिसतील श्रीकांत आपटीकर. सत्तावीस धाबा. श्रीकांत आपटीकर तयार. ओ चांगला मिश्रण गोलंदाजीमध्ये, परंतु बॅटर सुद्धा तितकाच आक्रमक. चांगले फिल्डिंग फिल्डरद्वारे. पाहूया किती धाव मिळतील. 2 धाव मिळत आहेत नागेशला. धावसंख्या 2 पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत 29. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचं धाडस केलं जातं. म्हणतात ना की धाडस केल्याशिवाय कुणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत, आणि ती हिम्मत इथं दाखवण्याचा प्रयास केला जाईल काय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलंय. 1 धाव तर मिळाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फेकी करण्याआधी कुलदीप दारे हा थ्रो होता. फेकी करण्याआधी 1 धाव मिळाली. धावसंख्या 30. बॅटिंग करताना कनक 11 संघाला तुम्ही बघितलंय. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालाय. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेताना नागेशला परत जावं लागेल असंच वाटतंय, आणि याच बरोबर ही नागेशची विकेट धावबाच्या स्वरूपात तो परततोय. 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 31 धाबा 1 गडी बाद. मैदान क्रमांक 2 वर 31 धाबा 1 गडी बाद. आता मैदान क्रमांक 1 वर वळूया. $31. Cepat
आणि जमीन आपण पाहतो ना 50-60-70 करणं कठीण असतं त्याच टेनिस क्रिकेटमध्ये बॉल क्रिकेटमध्ये फक्त बॉल दिसायला हवा त्यांना हवा कम करते ना बाबा आणि इथे मात्र पुन्हा एकदा जोराने फोर्स करण्याचा इरादा होता एक क्रॉस लाईन खेळण्याचा इरादा बॉल येतोय कारण कप्तान करतोय कॅप्टन जबरदस्त चांगली आहे नंबर 2 वरती घडामोडी घडतील एका बॉल नंतर तिकडचा स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल चेंडू क्रमांक 14 पंचावन्न धावा 3 बॉल बॉल आता मात्र पुन्हा एकदा मोठा करायचा होता अप्रतिम गोलंदाजी राहिले करणची आतापर्यंत दोन्ही बॅटरला बॉल समजले नाहीयेत एक रनी त्यांची धावसंख्या आहे आता 56 2 नंबर ग्राउंड वरती करणची घडामोडी धावसंख्या धावपळकावर या बैला लागल्या जातात त्या 50 धाबा 50 रन्स दुसऱ्या ओव्हरला 41-44 धावा होत्या आणि त्यानंतर विघ्नेशने केलेला कमबॅक तोच रिटर्न करणने कंटिन्यू ठेवलाय आणि करणने आता बॉलची संधी आणि करण स्ट्रगलिंग असा करत गेला आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट प्राप्त झाला काय जगलिंग राहिला 1 2 3 4 अटेम्प्टमध्ये कॅच चुकला शेवटचा बॉल असेल या इनिंगचा सेमीफायनल आता आपण बघतोय इनिंगची फर्स्ट इनिंग रन आहे 57 एका बॉल नंतर राऊंड नंबर 2 चे निशाण झाले एक बॉल शिल्लक करायचा आखरी गेम शेष फर्स्ट इनिंग रन हो चुके 57 रन इतनी रन संख्या गोलंदाजी राहिले करणची अप्रतिम गोलंदाजी आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल खुश राहील खऱ्या अर्थाने सहिष्णू रनाला टीम असं वाटलं की 70-80 टार्गेट जिंकण्या करता येईल 2 ओव्हरमध्ये 44 आणि विघ्नेशने केला कमबॅक आणि त्यानंतर करणने अप्रतिम रन थांबवले पण दोघांचा टाळा झाला पाहिजे काय गोलंदाजी केली दोघांनी विघ्नेश आणि करण ॲब्सोल्युटली कमबॅक करणारी गोलंदाजी आणि त्या माइंडसेटने तुम्ही येताना डगआउटमध्ये तो माइंडसेट फार महत्वाचा आहे तुम्ही 70-80 असतो तर वेगळा माइंडसेट आणि त्याच जर 7च्या आत थांबवलं म्हणूनच प्रशांत करत देखील सांगितले विघ्नेश तुम्ही जबरदस्त कमबॅक करून दिला आणि परत वेल डन जिंकायला आहे 58 धावा 58 धावांचं पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल ना ग्राउंडकडे 2 कडे सतत होतं नवीन गोलंदाजी मार्गावर आला आणि त्याला सुद्धा षटकार खेचला गेलाय धावसंख्या 6 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत या वेळेला स्कोर इज 64 मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आणखीन सदस्य या ठिकाणी दाखवले होत आहेत सर्वांचं आम्ही स्वागत करतोय उजव्या बाजूला उपस्थित आहेत नेहमीच चांगला सहयोग त्यांचा आम्हाला सुद्धा लाभला जातोय विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या सरजी मोठा फटका कडक फटकेबाजी मिड विकेटच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय मिळतील धाबा 6 षटकार धावांचा पाऊस पडतोय मैदान क्रमांक 2 वर आता सोनू पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी धाव संख्या 6 ने पुढे जाते धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 70 धाबा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जो आलाय त्या गोलंदाजावर एका पाठोपाठ एक असे मोठे फटके खेचून दाखवलेत
ओ चांगला गॅप शोधला गेला सोनूद्वारे. एकच धाव मिळेल गॅप यायला सोनूला. धाव संख्येत बदल होताना दिसतोय. चौथं षटक सुरू असताना धाबा लागल्या जातात त्या 71 धाबा. बॅटिंग करताना कनक 11 भांडूप टीमच्या कनक 11 भांडूप टीम बॅटिंग करतोय. ओ अगदी योग्य पद्धतीने ओव्हर पिच बॉल दिलाय, पुढ्यात टाकलाय आणि पाठवून दिलाय मैदान क्रमांक 3च्या दिशेने. व्हॉट स्ट्रोक. सर्वाधिक धावसंख्या मैदान क्रमांक 2 वर बनते. आता धावसंख्या 6 ने पुढे जाते. धाबा लागल्या जात आहेत 77 रन्स ऑन द बोर्ड. वही आपण मैदान क्रमांक 2च्या दिशेने हा जो चेंडू होता 2 धावा तर मिळाल्यात. पुन्हा आता तिसरे धाबे करता दोन्ही बॅटर धावत आहेत. चौथी धाव घेण्याचा होत आहे प्रयत्न. 4 धाबा होत आहेत पूर्ण आणि ओव्हर थ्रो जणू काही लगोरीचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या 5 धाबा होत आहेत पूर्ण. 5 धाबाची भर पडल्यानंतर धावसंख्या 83 धावसंख्येचं टार्गेट असेल. 83 रन्स रिक्वायर्ड टू विन ऑन ग्राउंड नंबर 2. 83 धाबांचं लक्ष. 1 शॉटचा इशारा म्हणजेच एकूण धावसंख्या 81 आणि 82 धाबा दुसऱ्या इनिंग मध्ये बनवावे लागतील 319 40+ कांदिवली टीमला. वळूया मैदान क्रमांक 1 वर.
संचालकची भूमिका त्यांनी अदा केली. सोहळा प्रसंगी प्रत्येकाचं नाव नावाच्या नोंदणी त्यांनी केली. विकेट गेलाय. प्रशांत घरात आउट झाला. त्यानंतर जयेश घरात त्यांचे बंधू मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती दोघांनी. या क्षणाला महत्वाचे 2 विकेट गेले आणि दावेदार जबरदस्त गोलंदाजी करतो. आपली गुणवत्ता आपलं कौशल्य दाखवून दिले या मॅच मध्ये. 12 रन 5 बॉल. नंबर 2 च्या दिशेने बोलूया. मैदान क्रमांक 2 वर 2 बॅटर उतरलेत. श्रीकांत आपटीकर स्ट्राईक इन कडे आलाय आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपण बघूया. अमित टार्गेट आहे 82चं. सुचितचा फटका खेळला गेलाय. डीप गली स्कोरीज थर्ड मॅनच्या रिझन मधून हा गॅप पाहायला मिळतो बॅटरचा. श्रीकांत आपटीकरने 4 धावा मिळवलेत. चौकारण्याची त्याने आपलं खातं ओपन केलं. बघू शकतात या अतिथी कक्षामध्ये गणेशजी काकड आणि निलेश मचाडो या 2 स्टार खेळाडूंना. निलेश मचाडो यंगस्टार पापडी संघाकडून खेळायचे. खोळ्या गटातील अनेक मॅचेस त्यांनी गाजवलेत. षटकार किंग म्हणून त्यांचा उल्लेख आम्ही करायचो. गणेशजी काकड टीम मेकर म्हणून त्यांची भूमिका फार महत्त्वाची. वसई तालुक्यातील या परिसरातून अनेक खेळाडू घडवण्याचं काम गणेश काकड सरांनी केलंय. नेहमीच आम्ही चर्चा त्यांच्या नावाची सुद्धा करत असतोय. मैदान कुठलंही असो नेहमीच योगदान मोलाचं लाभलं जातं गणेशजी काकड सरांचं. कौतुक करेन मी. प्रत्येकाशी चांगले सलगी संबंध आतापर्यंत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या व्यक्तिमत्वाचं. बरोबरीचा आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये आला 14 रन 57 धावसंख्येचा आणि बॉलिंग मार्कवरती आलाय अमीर शेख. विघ्नेश आहे तर गंभीर आहे. 2 विकेट जरी गेले तरी अर्नाला टीमकडे ते बॅटिंग लाईनअप आहे. त्या प्रकारचा खेळाडू आहेत आणि तो खेळ आहे. विकेट केलेला पत्ता परंतु रत्नपक्षाला लागून पुन्हा एकदा चेंडू येतोय. 2 या धावसंख्या टीमची धावसंख्या आहे. टोटल रन 16 धावा. 16 सध्या बांधावं लागेल. 19 चाकल तोडे या खेळाडूला. फसवला बॉलला. काय बॉल टाकला अपील केली मात्र संपर्क झाला नाही. दोन्ही राऊंडला साधाचं या ठिकाणी शुभारंभ होते. धावांनी त्यांचं करूया नावाच्या प्रसारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसई सदा आणि यांचं करूया हार्दिक स्वागत. शहर जिल्हा अध्यक्ष आणि रणबीर साहेबांचा अंतर बोलून त्यांना विनंती की आपण आमच्या मंचावर येऊन विराजमान व्हायचं. येतोय आणि दबावमध्ये अर्नाला संधी येतो. सनिष्ठ अर्नाला यावेळी जागा बनवली आणि फेकून दिले स्कोर पट्ट्याच्या बाहेर. महत्वाचा षटकार
आता बॅलेन्सिंग मॅच राहिले. 23 धावा झालेत, 5 बॉल आणि जर पाहिलं नाही इथून 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये 35 ची गरज. 50-50 मुकाबला. मॅच एकला एकचा सेमीफायनलचा मॅच जिंकेल त्याला फायनलचं तिकीट हकदार कोण होईल. आपण जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये तर खेळले दोन्ही ग्राउंडवरती, परंतु आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेकरता आणि चांगला सपोर्ट सर्व संघाने केलाय. मॅच घेतला तर मॅच बनेल. नॉनस्टॉप रिझनला चेंडू नॉनस्टॉप निघून जाते. अप्रतिम फिल्डिंग आणि 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या आहे 25 धावा. क्रिकेटच्या मॅचेस पाहायला मिळेल पण त्यामध्ये कॅप्टन समाज आहे. कॅप्टन समाज करून माहिती आमच्यापर्यंत येईलच. त्यांच्या धावसंख्येकडे लक्ष दिलं. 12 बॉल 12 बॉल मध्ये पाहिजे आहे 33. 58चं टार्गेट आहे. नंबर 2च्या दिशेने बघू. संदीप सर मैदान क्रमांक 2 वर तर अकबर यांनी सुद्धा चांगली सुरुवात केली आणि धाबा लागल्या जात आहेत. त्या धाव फलकावर सध्याच्या स्थितीला 12 धाबा. यंगस्टार स्पोर्ट्स पापडीद्वारे सुद्धा आणखीन एका टुर्नामेंटचं आयोजन याच मैदानावर तुम्ही बघणार आहात येणाऱ्या काही दिवसांमध्ये. गणेशजी काकड तशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील त्या तारखेबद्दल. परंतु ती स्पर्धा अशी असेल, सध्या मृत्यूच्या दरबारात असलेला एक लहान मुलगा, 6 महिन्याचा आता मुलगा हृदय अविनाश भोयर, ह्या 6 महिन्याच्या मुलाला जे काही कॅन्सरने ग्रस्त केलं आणि त्याच्याकरताचा अवाढव्य खर्च आहे, जवळजवळ 9 कोटी इतका खर्च सांगितलाय. 5 ते 6 कोटी जमा सुद्धा झालेत. परंतु यंगस्टार स्पोर्ट्स पापडी या क्लबने असं ठरवलंय की आम्ही जी टुर्नामेंट आयोजित करणार आहोत आणि त्या टुर्नामेंटद्वारे जे काही निधी मिळेल, जो काही फायदा होईल, तो सर्व निधी तो हृदय अविनाश भोयर या 6 महिन्याच्या बाळाला ते खर्च करणार आहेत. त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत, कारण अशा स्पर्धेचं आयोजन करणारे फार कमी लोक असतात. पुन्हा एकदा ती आणि अशीच एक टुर्नामेंट गणेशजी काकड सरांनी आणखीन एक आयोजित केली होती. स्वर्गीय जितू दानवा नायगाव एकविरा संघामधून तो खेळायचा, अष्टविनायक नायगावमधून तो खेळायचा. त्याच्या मदतीला सुद्धा ते धावून आले होते. ते सुद्धा कॅन्सरग्रस्त होते जितू दानवा आणि त्यांना सुद्धा भरपूर मदत गणेशजी काकड सरांच्या माध्यमातून. म्हणजेच एक बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहे, त्या बुद्धिमत्तेचा योग्य तो वापर करा. क्रिकेट हा खेळ, या खेळाकरताच ते बुद्धिमत्ता वापरू नका. यंगस्टर पापडी या टीमचं मी कौतुक करेन. गणेशजी काकड स्वतः म्हणतात की मी एकटा नाही तर माझी संपूर्ण टीम, आणि हीच खासियत आहे की सर्वजण गणेशजी काकड साहेबांशी आकर्षित होत असतात. धन्यवाद गणेशजी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानतोय. मॅचकडे आम्ही वळतोय. मैदान क्रमांक 2 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत. धाव फलकावर त्या 13 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये फार मोठा पल्ला गाठायचा आहे. पाहिल्यानंतर रंगाला सध्या अडचणीमध्ये आलाय. 9 बॉलमध्ये पाहिजे आहे 32 धावा आणि कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये विकासला परतावा लागतोय. पॅव्हिलियन स्पर्धा या स्पर्धेचा जर विचार केला तर वसई विरार
विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी विजय पाटील फाउंडेशन अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट काँग्रेस भवन वसई पुण्यावरून क्रिकेट स्पर्धा आयोजक आहेत तलाव दत्ता युवा ग्रुप गिरीज स्वर्गीय मायकल फुटाडो चषक 2025 आपण बघतोय यामध्ये आणि उपस्थित मॅचवर आला नाही. दोन फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा बघतोय शहरी गट आणि ग्रामीण गट. शहरी गटचं जर पाहिलं तर वेगळं पारितोषिक आहे पण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 40+ आणि 21 असे 8 संघ खेळवले. प्रथम पारितोषिक 50 आणि द्वितीय पारितोषिक 25,000 हे शहरी गट करता पारितोषिक आणि ग्रामीण गटाकरता वसई तालुका जर पाहिलं प्रथम पारितोषिक 25 द्वितीय 15 तृतीय 10 चतुर्थ 10 आणि ग्रामीण गटामध्ये पाहिलं ना तर कॅथलिक समाज वाडवळ समाज भंडारी समाज आणि आज केलेला आदिवासी समाज असे 4 समाज आहेत आणि उद्याला तुम्हाला हे सर्व समाज पाहायला भेटेल. कॅथलिक समाजाचे 8 संघ वाडवळ समाजाचे 8 संघ आणि भंडारी समाजाचे 8 संघ ही चांगली संकल्पना स्वर्गीय मायकल फुटाडो ट्रॉफी 2025 मध्ये आपण बघतोय. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे हे शानदार आयोजन नियोजन विजय पाटील फाउंडेशन अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्टचं चांगला सपोर्ट काँग्रेस भवन वसई चालू या मॅचच्या दिशेने येणारे बॉल आहेत ते स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 7 बॉल गेम स्पीडअप करा षटकार आलाय 7 बॉल आणि 7 मध्ये पाहिजे 26 धावा. जेव्हा जेव्हा दूर जातोय ना तेव्हा तेव्हा आम्हाला संघ कमबॅक करतोय. चकवा दिलाय 5वा चेंडू होता बाहेर निघला जास्त म्हणूनच पंच बोलायला बॉलचा सिग्नल 25 पाहिजे 7 बॉल मध्ये. स्ट्राईकला बॅटर मिस्टर करण दबाव 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 दडपण आणि प्रेशर गोलंदाजावर आला. एक षटकार करून ठोकलाय कप्तान इनिंग आणि आज कॅप्टन कूल जबरदस्त बॅटिंग करतोय. रन आहेत 34 ची गरज. मोठाच बॉल दिला तर निश्चित रूपाने उद्रिकाची विकेट आणि धक्का फसला तर अशा प्रकारे अपघात. बॅटर करंटची चुकी आहे पॉवर जनरेट केलीच नाही. हा बॉल षटकार असता तर मॅच करणाऱ्या टीमच्या बाजूने असते. हा बॉल विकेट गेलाय आणि कॅच गेलाय की मॅच गेलाय तो मैदानाच्या आतमध्ये लेट आलाय पण काय थेट आलाय का लिहिली तो सुद्धा उभा. रणजी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे रणजी पट्टू. अनेक रेकॉर्ड अनेक कारनामे रेकॉर्ड ब्रेकर खेळाडू त्याचे मित्र सूर्यकुमार यादव अनेक इंटरनॅशनल प्लेयर नॅशनल प्लेयर आणि अनेक स्पर्धा खेळलाय. जर पाहिलं तर रणजी क्रिकेट मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिले सध्या परंतु आता केली त्याच्याकडून अपेक्षा आहे. विघ्नेश 6 बॉल 4 6 पाहिजे. आणि 51 runs on ground number 2. 5 बॉल 22 ची गरज ग्राउंड नंबर 1. जबरदस्त प्रति मॅच. विघ्न आलंय आणि ते विघ्न जर बाहेर काढायचं ना तर विघ्नेशला चालणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 22 ची गरज. जबरदस्त मॅच. यावेळी अप्रतिम सोय लिगे सो
beautiful, just looking like a wow. Straight down the ground, sixer. आणि पुन्हा एकदा आम्ही मॅच मध्ये आहोत हे दाखवून दिले मिस्टर विघ्नेशने. दबावमध्ये गोलंदाज, दबावमध्ये बॅटर होता, त्याने षटकार ठोकलाय. रन आहे 42, पाहिजे 4 मध्ये 16 धावा. उलटा टोळा विघ्नेशने मागील मॅच मध्ये देखील ठोकला होता. मॅच झालाय सेमी फायनलचा मॅच, एकावी फॉर्मॅटचा. प्रति मॅच विघ्नेशकडे स्ट्राईक राहील, विघ्नेश मॅच फिनिश करेल की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण. गोलंदाज राकेश पुढचा बॉल घेऊन 4 मध्ये सोड. नजाकत दाखवली, टेक्निकली साऊंडेड नंबर क्रिकेटिंग शॉट. षटकार येतोय आणि प्रश्न विचारलाय आता राकेशला. अमीर जातोय, अमीर चर्चा करतोय राकेशशी, नेमके चेंडू कोणते टाकायचे. आता विघ्नेश आणि प्रमोद दोघांमध्ये देखील चर्चा केली जाते. येणारे बॉल आहेत 3, 3 मध्ये पाहिजे आहेत 10. आणि हा मॅच पुन्हा पुन्हा पहा असा डोळ्याचा पारडा फेडणारा मॅच, जबरदस्त मॅच, अफलातून मॅच, पैसा वसूल मॅच. 3 बॉल 10. कधी वाटते अर्नाळा संघ बँकॉकला जातोय, तर कधी वाटते रॉयल स्टनर मीरा रोड संघ बँकॉकला जातोय. कधी पुढाकार घेतोय सहिष्णू अर्नाळा संघ, तर कधी पुनरागमन करतोय रॉयल स्टनर मीरा रोड. 2 संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि दोन्ही संघांमध्ये फाईट ही चुरस. चला अमीर फिल्डिंग लावून घ्यायचंय. काय मॅच, विघ्नेश आज हिरो बनण्याची संधी आहे. सध्या तर अर्ध काम केले. जिथपर्यंत तुम्ही मॅच फिनिश करत नाही ना, तिथपर्यंत तुम्ही गेम चेंजर बनू शकत नाही. बरोबर बनायचंय तर गेम चेंजर बना. आणि ती ताकद, ती नजाकत, ती चमक, ती धमक विघ्नेश मध्ये आहे. परंतु राकेशला देखील कमबॅक करावं लागेल. 1-2 मोठे पट्टे आले म्हणून एखादा गोलंदाज खराब होत नाही. कमबॅक करणारा चेंडू टाकावा लागेल. येणारे 3 बॉल, 3 मध्ये 10 ची गरज. पुढचा बॉल दबाव आहे, बॅटरवरती दबाव आहे. सध्या जास्तीत जास्त दबाव गोलंदाजाकडे जाणवतोय. कॉन्सन्ट्रेट करण्याकरता